तर पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्यानंतर आता त्याचा पुढचा भाग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळेल। पुणे पिंपरी चिंचवडमध्ये महापालिका निवडणुकीत बसलेल्या मोठ्या फटक्यानंतर आता जिल्हा परिषदेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का याकडे लक्ष लागलंय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या सोलापुरातील 4 आमदारांनी आणि एका खासदारानं अजित पवारांची भेट घेऊन जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा केली आहे। माढाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार अभिजित पाटील, आमदार उत्तम जानकर, आमदार नारायण आबा पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली आहे। दरम्यान आज दोन्ही राष्ट्रवादीचे खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष हे शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासोबत बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याची माहिती आहे। तर सोलापूरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढण्यासंदर्भात हालचालींना वेग आलेला आहे। आजच्या या बैठकीमध्ये नेमकं काय ठरतं, दोन्ही राष्ट्रवादीची या संदर्भात नेमकी काय भूमिका आहे हे स्पष्ट होऊ शकतं। मात्र जिल्हा परिषद निवडणुकीतही दोन्ही राष्ट्रवादीचं मनोमिलन जवळपास निश्चित मानलं जात आहे। दरम्यान अजित पवारांसोबत झालेल्या बैठकीवर शरदचंद्र पवार गटाचे आमदार उत्तम जानकर आणि उमेश पाटील यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात। सोलापूर जिल्ह्यामध्ये काय पंढरपूर मधले आणि काही बऱ्याच ठिकाणी जागा वाटपामध्ये त्यांचेही कार्यकर्ते आहेत आणि आमच्याही पक्षाचे कार्यकर्ते आहेत। त्या ठिकाणी जो सक्षम असेल त्या ठिकाणी त्या पक्षाला तिथलं जागा सोडायची। मग तशीच बैठक आमची शिंदे साहेबाबरोबर झाली, आज अजितदादांच्या बरोबर झाली आणि त्या पद्धतीनं आम्ही जागा वाटपावरती तोडगा काढलेला। निवडणुकीच्या बाबतीमध्ये कुठलीही रणनीती आधी सांगून निवडणुका लढल्या जात नाहीत। ही रणनीती जी आहे ती योग्य वेळी प्रत्यक्षामध्ये ज्या वेळेला निवडणुका आता अर्ज भरायचे सगळ्या गोष्टी होतील त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल। आम्ही तर म्हणतो सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे आणि सोलापूर जिल्ह्याचा मतदाराचा DNA हा राष्ट्रवादीचा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।